तर नमस्कार मंडळी, तर आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। नवनवीन व्हिडिओ, नवनवीन यूट्यूब चॅनल, नवनवीन क्रिएटर आणि नवनवीन यूट्यूबचे नवीन येत असलेले अपडेट हे आपण आज नवीन अपडेटबद्दल जाणून घेऊयात की अफवा आहे की खरंच आहे, की खरं कारण काय आहे आणि हे खरंच होणार आहे की नाही। आता आपण पाहत आहोत, तुम्ही पण यूट्यूब चॅनल चालवताय, व्हिडिओज टाकताय, अपलोड करताय, पण टार्गेट हे आत्ताच आपण चेक करत आहोत किंवा सर्च करत आहोत, त्यानुसार आपण चाललेलो आहोत। किंवा काही लोकांचे अगदी महिन्यातच वॉच टाईम पूर्ण झालेला आहे आणि चॅनल गुगल पिन आलेला आहे आणि मॉनिटाईज झालेला आहे आणि काहींचं खूप मेहनत करत आहेत, खूप मेहनत करत आहात तुम्ही, पण यश मात्र मिळत नाही, व्ह्यूज मिळत नाहीत किंवा व्हिडिओ अपलोड करण्यासाठी गॅप पडत आहे, नैराश्य येत आहे, तर सोडून द्यावंसं वाटतं चॅनल तुम्हाला। तर ही प्रत्येक छोट्या यूट्यूबवरची गोष्ट झालेली आहे बरं का। पण मला हे म्हणायचं आहे की आपण सातत्यानं काम करत राहिलं तर आत्तापर्यंत अपडेट होतं की 4000 वॉच टाईम हा 365 दिवसामध्ये, 1 वर्षभरामध्ये करायचा आहे। तर नवीन अपडेट आलेला आहे, 4000च्या ऐवजी 8000 वॉच टाईम आलेला आहे। तो खरा आहे का? तर सगळ्यात पहिलं तर मी सांगेल, हो हे बरोबर आहे, कारण यूट्यूबमध्ये प्रत्येक फॅमिली आणि एका फॅमिलीमध्ये अक्षरशः 5-5 यूट्यूब अकाउंट चालू झालेले आहेत, एका फॅमिलीमध्ये 5-5 लोक यूट्यूब वापरत आहेत। तर यूट्यूबरवाल्यांची खूप सारी गर्दी झालेली आहे, तुडुंब झालेला आहे यूट्यूब अगदी। मग रील्स म्हणा, लॉंग व्हिडिओ म्हणा, पोस्ट म्हणा किंवा लाईव्ह म्हणा, अगदी 24 तास भरभरून असा प्रतिसाद यूट्यूबला आहे। पण खूप अशी गर्दी आहे, भयंकर गर्दी आहे। तर त्या गर्दीतून आपण मागे राहणार आहोत की पुढे जाणार आहोत, आपल्यावरतीच विश्वास नाही। तर ही गोष्ट पूर्णपणे खरी आहे। त्यामुळे तुम्ही जर, आणि यूट्यूबचा नियम आहे 1 जानेवारीपासून ते पुढच्या 1 जानेवारीपासून पर्यंत हा यूट्यूबचा वर्षभराचं टार्गेट आहे। आता तुम्हाला वाटेल की मी जूनमध्ये अकाउंट ओपन केलेलं आहे, मेमध्ये अकाउंट ओपन केलेलं आहे, त्याचं पण यूट्यूब 1 जानेवारीलाच 31 डिसेंबरलाच एंडिंग करणार आहे। सगळ्यात पहिली गोष्ट ही आहे, हा सगळ्यात मोठा गैरसमज असतो आपल्याला। त्यामुळे आपलं यूट्यूब चॅनल हे 1 जानेवारीलाच ओपन केलेलं असावा। 31 डिसेंबरला जर ओपन केलेलं असेल तर काहीच फायदा नाही, कारण ते 1 महिना जो आपण मेहनत केलेली आहे, वॉच टाईम घेतलेला आहे आणि रील्स वगैरे अपलोड केलेले आहेत, तर तो मायनसमध्ये जाणार आहे आणि 1 जानेवारीपासून पुन्हा स्टार्ट होणार आहे। किंवा तुम्ही जर जूनमध्ये करत असाल आणि तुम्ही असा गैरसमज असेल तुमच्याकडे की पुढच्या जूनला माझं 1 वर्ष होणार आहे, तर बिलकुल नाही आहे। तुम्ही जूनला स्टार्ट करताय तर ते 1 जानेवारीला एंड होणार आहे, पुन्हा तो मायनसमध्ये जाणार आहे वॉच टाईम आणि पुन्हा 1 जानेवारीपासून तर पुढच्या 1 जानेवारीपर्यंत असं तुमचं पूर्ण सर्कल असेल वर्षभराचं। तर हा गैरसमज जो आहे तो खरोखरच काढून टाका, कारण जे कॅलेंडर काल निर्णय जे आहे वर्षभराचं चक्र 1 जानेवारी ते 1 जानेवारी हा 365 दिवसाचा कालावधी आहे, तर तोच मानला जातो। आपण आपल्या पद्धतीनं काउंटिंग करतो, तर बिलकुल नाही आहे। तुमचं चॅनल कधी ओपन केलं आहे नक्की चेक करा आणि चॅनलकडे भरभरून लक्ष द्या आणि जेवढं होईल तेवढं लक्ष दिलं तरी ठीकच आहे, नाहीतर उगाच टाईमपास व्हॉट्सअपचे स्टेटस ठेवल्यासारखं विरंगुळं होऊन जाईल। त्यामुळे चॅनल कधी ओपन करायचं 1 जानेवारीला आणि कधी त्याचं वॉच टाईम जर तुमचा हा खूप वेगाने व्हायरल होत असतील व्हिडिओ, तर तुम्हाला त्याचा फरक पडणार नाही, पण तुम्हाला 1 वर्षभर लागणार आहे वॉच टाईम करायला किंवा वर्षाच्या पुढे ढकलणार आहे, तेव्हा तुमचं चॅनल आणि तुमचं जे क्रेडिट आहे, जे तुमची मेहनत आहे, ती पूर्णपणे मायनसमध्ये जाणार आहे। त्यामुळं तुम्ही चॅनल कधी उघडला हे चेक करून घ्या आणि नवीन चॅनल जर चालू करणार असाल तर आत्ता करू नका। तुम्ही म्हणताल की जून जुलै चालू आहे, तर आत्ता चॅनल चालू करू नका, सावधान व्हा तुम्ही, कारण चालू वर्षामध्ये 2026मध्ये आपण 4000 तासाचा वॉच टाईम करणार आहोत। तो जर तुमचा 1 जानेवारीपर्यंत नाही झाला तर 1 जानेवारीला तुमचा हा सगळी 4-5 महिन्याची मेहनत आहे ती मायनसमध्ये जाईल आणि पुढचा जो आहे पुढच्या वर्षाचं जे यूट्यूबचा अपडेट आलेला आहे ते खरं आहे। 8000 तास वॉच टाईम आपल्याला यूट्यूब आपल्याकडून घेणारच आहे, त्याच्यासाठी पण तो वर्षभराचा
हे आहे टार्गेट आहे वर्षभराचं. त्याच्यासाठी म्हणजे आपण अगोदरपासून सुरुवात करतो. अगोदर 4000 करूत आणि पुढच्या वर्षी 2027मध्ये 4000 करूत असं बिलकुल नाही. 1 जानेवारीपासून तो स्टार्ट होणार आहे. तो अलीकडच्या 2026मधलं काउंटिंग होणार नाही, पूर्ण मायनसमध्ये असणार आहे. त्यामुळे आत्ता ज्यांनी चॅनल ओपन करायचा प्लॅनिंग करत आहेत तर त्यांचे व्हिडिओ जर व्हायरल होत असतील, सबस्क्रायबर जर भेटत असतील तर मला असं म्हणायचं आहे की करू शकता. पण नाही केलं तर उगाच वेळ वाया घालवू नका. पुढच्या वर्षी तयारी करा आणि चॅनल हे 1 जानेवारीलाच ओपन केलेलं असलं पाहिजे, तरच त्याचा फायदा आहे. आणि याची काळजी घ्या की जेणेकरून आपण चॅनल ओपन केलं तर पूर्णपणे आपल्या चॅनलवरती वेळ द्या, काम करा आणि भरभरून. यूट्यूबचे नवीन अपडेट येत राहतात आणि आपल्याला मग टेन्शन येतं आणि चॅनलचं टेन्शन येतं आणि नैराश्य वाढतं. नैराश्य वाढलं की मग पुन्हा गॅप पडतो. गॅप पडला की आपला वॉच टाईम घटला जातो. त्यामुळे ना तुम्ही विचार करा, नियोजन करा आणि नंतर चॅनल चालू करा. आणि चॅनल चालू करताना कधी करता हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे. तर आता पुढच्या वर्षी सगळ्यांना शुभेच्छा. पुढच्या वर्षीच्या जे यूट्यूबर आहेत त्यांना सगळ्यांना शुभेच्छा. कारण की यावर्षी ज्यांचे मोनो झाले आहेत त्यांचे खूप खूप मन भरून अभिनंदन. आणि जे पुढच्या वर्षी वाटचालीत करणार आहेत त्यांना खूप सारं प्रोत्साहन. एक जोमानं करा, एक सातत्यानं करा. यूट्यूबला सातत्य आणि सत्य हेच पाहिजे असतं, तरच यूट्यूबमध्ये सक्सेस आहे. विरंगुळा आणि टाईमपास यूट्यूब नाही आहे. पूर्ण त्याला तन मन धन एकत्र करून काम करायला लागतं, तेव्हा कुठे यूट्यूब आहे. यूट्यूब म्हणायला सोपं आहे पण यूट्यूबमध्ये सक्सेस झाल्यावरती खूप छान आहे. आता कित्येक जणांना वाटत असेल की 8000 तास वॉच टाईम बिलकुल सोपं आहे, पण अजून 4-5 महिने बाकी आहेत जानेवारी महिना येण्यासाठी. तोपर्यंत यूट्यूब आपल्याला कुठला धक्का देत आहे, म्हणजे आपल्याला कुठले अजून नवीन अपडेट देत आहे. ते आपण हळूहळू जाणूनच घेऊयात. पण 8000 तासाचा वॉच टाईम हे परफेक्ट झालेला आहे आणि फायनल झालेला आहे. तर सावधान आणि काळजी घ्या आपल्या चॅनलची आणि असंच कार्यरत राहा. ॲक्टिव्ह राहताल, कार्यरत राहताल तर यूट्यूबनं किती नवीन अपडेट आणले तरी तुम्ही सक्सेस असाल ही मला वाटतंय. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. चला तर मग बाय.